तुला खाली उतरू. मान जय जिंगरोबा मान. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तरी बी इट्टल 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 म्हणती होय का तू. ए मुकाट्यानं जिंगरोबाचं नाव घे तरच खाली उतरू म्हणलं ना तुला. नाहीतर तिथूनच ढगात पाठवेल तुझ्या इटुराकडे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल. अगं एवढी घाबरते मग कशाला इटुराय पाहिजे तुला. गेला तो पळून. सांगतोय ना जिंगरोबाचं नाव घे तरच उतरवीन खाली. बोल जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. पांडुरंग. हे फिरवा तिला असं असं. विठ्ठल 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 विठ्ठल. अगं मूर्खा मुली का स्वतःचे इतके हाल करून घेतेस. हट्टी हेकेखोर असलीस तरी माझी सून आहेस तू. तुला होणारा त्रास मला बघवत नाहीये. अगं अगं गुरु जिंगरोबांची क्षमा माग. शरण ये त्यांना. लगेच तुझी शिक्षा थांबेल. अगे खूळ लागलाय का तुला. रडता रडता हसतेस काय. अहो सासूबाई माझा सखा माझा विठुराया माझ्या सोबत खेळतोय. तो मला उंच उंच झोका देतो असं वाटतंय. आणि तुम्हाला माहितीये का लहान असताना ना आप्पा मला असंच उंच उडवायचे. पण मी तेव्हा रडायचे नाही हा उलट हसायचे. कारण मला माहिती होतं की माझे आप्पा मला कधीच खाली पडू देणार नाहीत. आणि अगदी तसंच व्हायचं. आताही मला माहिती माझा विठुराया कधीच मला खाली पडू देणार नाही. मला इजा होऊ देणार नाही. माझा सखा मला कधीच एकटं टाकणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ए सखो सोड तुझ्या इट्टलाला. नाहीतर तुला वरून आम्ही खाली सोडू. दणकना पच्छिलन मरशील. बोल जय जिंगरोबा. चला. बाबाजी सखू अशी बधणार नाही. शरण येणार नाही. कितीही तिला त्रास झाला ना तरी ती वाकणार नाही. आपण तिच्या सख्याला त्रास झाला की सखू लगेच शरण येईल. हिचा सखा म्हणजे इटुराया. ओ विठोबा. हा पण तिच्या माहेरच्या रावळातला विठोबा. त्याला त्रास झाला ना की सखू लगेच शरण येईल. विठ्ठल विठ्ठल
हिला खाली पाडलं तर सगळं संपल, कारण हिला मी मारलं असं जगाला दिसल. पण ही हिच्याच मरणानं मेली असं दिसायला हवं. त्रास हिच्या इटोबाला व्हायला हवा आणि तो सहन करत जगणं हिला अशक्य व्हायला हवं. म्हणजे ती शरण येईल. नाक दाबलं कीच तोंड उघडल आणि हिचं नाक, हिचा मान म्हणजे इठ्ठल. हिच्या समोर हिच्या इटुरायाला त्रास व्हायला हवा, तरच ते शक्य होईल. बस आज एकदा काही शरण आली किंवा संपली की मग मी कायमचा जिंकल. विठ्ठल विठ्ठल. या खाली. मी जाऊ? वय जा सकू तू, जा निघ. आणि आपण समजे जिंगरोबाच्या तळ्यावर जायचं आता. तिथं जलसमाधी द्यायची, तिथं जलसमाधी द्यायची, तिथं जलसमाधी द्यायची. जलसमाधी कुणाला? सखूच्या माहेरच्या रावळातल्या इटुरायाला, रावळातल्या इटुरायाला. घेऊन या रे त्याला, घेऊन या रे त्याला, घेऊन या रे त्याला. आता त्याला जलसमाधी देऊन टाकूया आपण. माई पण ना घरची सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून स्वतः तिकडे निघून गेलीये. ह्या शंभू मळामुळे ना मला अडकायला झालंय. तुला काय करायचं होतं? अरे असं काय, माळावर गेले असते सखूची मौज बघायला. अगं मौज काय? मला तर हे सगळं भयानकच वाटतंय ग. नाही, माझं मन खूप अस्वस्थ झालंय. मला सारखं आतून सांगतंय की गजा काहीतरी विपरीत, काहीतरी भयंकर घडणार आहे. सगळे फासे उलटेच पडतील असं धडधडतंय मला. हो. अगं बाई, दिगू, दिगूला काही होणार नाही ना? तो मठात गेला असेल ना? बाबाजी, बाबाजी, बाबाजी. अरे मठात कोणीच कसं नाही. आश्चर्य आहे. मग सगळे गेलेत कुठे? जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा.
सोडा ना मला. सखुबाई, तुम्हाला भेटाया कोण आलंय बघितलं का? तेव्हा का धावतो. विठुरा, 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 अरे या दिना कशी माणसं आहात रे तुम्ही? हात जोडून जा तू या आणि गाभाऱ्यात इटूर हाय का नाही ते पण बघत नाही. देवा, हे आखरीत कसं घडलं? कुणाची मॅवेली? विठुराला हात लावायची कोणी हिंमत केली? इटुराया, आता तू सांग, तुला आम्ही कुठे शोधूचे? विठुरा. सोडा ना सासूबाई मला. विठुरा, विठुरा. अहो ह्यो इठुऱ्या आहे तर सखुताईंच्या माहेरच्या रावळातलाय. सखुताईंच्या इठुऱ्यावर लई जीव आहे आणि ते या नागोजीला ठाव आहे. ओ बाबाजी, अहो काय हे? ऐ, श्श्श. अरे तुमच्यासारख्यानं हुंगत बी नाही मी. आम्ही सकुताईला विचारतोय. काय हो सकुताई, ओळखलत की नाही तुमच्या सख्याला? सखा हो सखा, सखा सखा माझा सखा, सखा माझा पांडुरंग मानला तुमच्या भेटीला तुमचा सखा. भेटून घ्या, भेटून घ्या. आहाहा. तोच आहे तुमच्या माहेरच्या रावळातला इटोराया. तुमच्या माहेरच्या रावळातला इटोराया. रावळातला इटोराया. रावळातला इटोराया. माझा विठुरा इथे कसा आला? का आणलं त्याला इथे? हट्टी आहे ग, सकाच आहे ना तुझा, तुझ्या वाणीच हट्टी. हा, सारखं म्हणत होता आमच्या सखुताईला तुम्ही छोट्या छोट्या शिक्षा देता, मग मला मोठी शिक्षा द्या. जलसमाधी, 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 जलसमाधी. म्हणून मग त्याला समाधी द्यायला त्याला इथं आणलं. आता तो त्या ओढीत जाऊन बसणार आणि मग तळ्यात जाऊन असा असं नका हो करू. माझ्या विठुरायाला का त्रास देताय? त्यांनी काय चूक केली? जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या ना.
सासूबाई सोडा ना मला, सोडा. माझ्या विठुरायाला त्रास देऊ नका, मी भोगेन ना सगळं. मी पाया पडते तुमच्या, माझ्या विठुरायाला त्रास नका देऊ. सकू बाळा, किती समजावण्याचा प्रयत्न करते हिला, पण ऐकतच नाहीये. सकू बाळा, हट्ट करू नकोस ग. गुरु झिंगरोबांना शरण जा ग. काही झालंस तरी तू माझी सून आहेस, मला तुझा हा त्रास बघवत नाहीये ग. मला तू हवी आहेस सकू. किती खोटं बोलावं माणसानं. नीट ऐक. खरंच जर तुझ्या विठुरायाला सखा मानत असशील ना, तर हा ताठा असाच कायम ठेव. अजिबात न डगमगता तू सुद्धा विठुरायासारखी गुरु झिंगरोबांच्या तळ्यात चल समाधी घे, चल समाधी घे, चल समाधी घे, चल समाधी घे. हा, सकू, अगं अगं भानावरी आहे सकू. समजूतदारपणाने वागावं ग कधीतरी. जाग गुरु झिंगरोबाला शरण, जाग जा. नाही सासूबाई, मी ते नाही करू शकत. अहो सखूबाई, तुम्ही मला माझ्या मुलीसारखे आहात. उगाच समध्या गावाला कशाला संकटात पाडताय? हा, बघा तुम्हाला माघार घ्यावीच लागल. हाय पाटील, अहो बाबांचे शब्द मोडायची हिंमत कोणाच्याच बी नाही बघा. आणि काल समध्याने आकाशातून बोलणारा जिगरोबा पाहिलाय की साक्षात जिगरोबाने आज्ञा दिली, आणि तिचा आता पाहावीच लागेल ना आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे. सगुताई, आता निवाडा तुम्ही करायचा आहे. तुम्ही जर विठुरायाचं नाव घेणारच असाल तर मग तुम्हाला त्या ओढीतून पाण्यात जावं लागेल, ज्या ओढीतून विठोबाला जलसमाधी देणार आहेत. यो इट्टल आहे की नाही, लय हट्टी आहे. त्याचा हट्ट आपण पुरा करायला हवा की नाही, पद्धतशीरपणे. मग त्याला असं घ्यायचं आणि असं तळ्याच्या मध्यभागी घेऊन जायचं, तळ्याच्या मध्यभागी घेऊन जायचं, तळ्याच्या मध्यभागी घेऊन जायचं. आणि मग सोडून द्यायचं, सोडून द्यायचं. म्हणजे आपोआप गेलं समाधी, म्हणजे आपोआप गेलं समाधी, म्हणजे आपोआप गेलं समाधी. ए शंभा, अर्धे थांब. माझ्या विठुरायाला नका ना देऊ. विठुराया, सकू, सकू, सकुताई, 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 सकुताई थांबा.
सकुताई सकुताई सांगव त्यांना सकुताई. विठुरा नाही, तू नाहीस तर मीही नाही. तूच माझा प्राणच रे. तू जर जलसमाधी देणार तर तुझ्यासोबत मीही देणार. तुला मी तुला नाही देऊ शकत. मी तुला अंतर नाही देणार. विठुरा तू घाबरू नकोस. मी आहे विठुरा. मी इथे कोणीच कसं नाही. ओ दादा, इथे कोणीच कसं नाही. म्हणजे बाबाजी, सखू, माझी रमाई कुठे तुम्हाला ठाऊक आहे का काही? अहो समजे झिंगरोबाच्या तळ्यावर गेल्यात. सकुताई, अहो सकुताई, तुम्ही कशा पायी जाता? सकुताई थांबा. सकुताई अहो नका ना जाऊ. अहो इटुऱ्या तुम्हाला चांगलंच वाईटतोय. तुम्ही काय मनापासून बोलणार नाही. या नागोजीचा हट्टा पायी लटक बोला की हो जय झिंगरोबा. सकुताई अहो तुम्ही मुखाने काय बी बोलत ना तरी तुमच्या काळजात विठुरायाचं नाव आहे, समजाच ठाव आहे. सकुताई नका जाऊ. बाबाजी माझ्या विठुरायाला जलसमाधी देणार आणि मी फक्त खोटं बोलून माझा जीव वाचू? नाही गंगा मावशी, त्यापेक्षा मी मरण पत्करेन. पण जीवात जीव असेपर्यंत मी विठुरायाला जलसमाधी देऊ देणार नाही. सकू, सकू, रमाई, सकू, सकू अगं परत ये. सखू, दिगुशेट अहो सकुताईनं समजावं की हो. अहो इटुऱ्याला जलसमाधी भेटेल म्हणून त्या पण होडीत शिरल्यात. हो त्यासनी पोहता येत नाही हो. सकू अगं काय खुळेपणा आहे हा? आणि ही कसली शिक्षा? काय जीव द्यायचा आहे का तुला? अहो तुम्ही माझा घोर घेऊ नका. विठुरायाला जर जलसमाधी दिली तर मी काठावर बघत बसू? मीही जलसमाधी घेणार. सकू पण तुला परवानगी कोणी दिली? तू परत ये सकू. नाही अहो, ते शक्य नाहीये. अगं रमाई, अगं काय चाललंय काय हे? तू इथे असताना हे सगळं कसं काय घडतंय? आणि तू इथे काठावर गप्प उभं राहून बघत बसलीयस. अगं तू अडवायचं ना सखूला रमाई. अगं लहान आहे ती. शिवाय सून आहे ना तुझी रमाई. मला माझी कर्तव्य शिकवू नकोस निघू. आणि मला का बोल लावतोयस? लग्न झाल्यापासून आजपर्यंत तुझ्या बायकोनं माझ्या अगदी नाकी नऊ आणले. किती प्रकारे तिला समजवण्याचा मी प्रयत्न केला, पण त्या विठोबा समोर तू काय, मी काय, बाबाजी काय, ती आपल्याला अगदी फुगरीवर उडवते. गंगीला विचार, जनीला विचार, गावकरी आहेत त्यांना विचार, त्यांच्याकडे चौकशी कर. मी विचार त्यांना मी किती समजवण्याचा प्रयत्न केला तिला, पण ती ऐकायलाच तयार नाही. विठुराया विठुराया करत गेली ही घोडीपाशी धावत.
मग मी काय करायला होतं? कपाळ फोडून घेऊ का आता तिच्या समोर? सांग. अगं पण तुम्ही विठुरायाला जलसमाधी का देताय? नाही, थांबवा. हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवा. सकू, सकू थांब, मी आलोच. दिगू, दिगू थांब. सकू, अरे सोडा. तुझी तगमग कळती आम्हाला, पण अरे तुझी बायको कोणाचंच ऐकणारातली नाहीये रे. शेवटला प्रयत्न म्हणून मी स्वतः जातो आणि तिला समजावतो, पण तू इथंच राहा, इथंच ठेवा याला, कुठेही जायचं नाही. हा, मी आलोच मी. चला जिंगरोबाला घ्या. हा, तुम्ही इथंच थांबा. सकू, चला ना लवकर. सकू, जय गुरु झिंगरोबा. विठुराया, इथे तर चारही बाजूला पाणीच पाणी आहे आणि मला पोहता येत नाही. तुला पण वाचवायचंय, तर काय करू मी? अरे बाबाजी खरे सिद्धियोगी आहेत. बघा मदतीला धावून गेले. ए पोरे, तिकडं तुझा नवरा निस्ता फडफडतोय, म्हणतोय माझ्या बायकोला परत आणा, परत आणा, परत आणा. पण तुझं इथून चित्त जाणं फक्त माझ्या हातात आहे. अजून बिया गेलेलं नाहीये सखो. तुझ्या या इट्टलाला इसरायचं आणि फक्त एकच नाव घ्यायचं. बोल जय जिंगरोबा, आणि ये जिंगरोबाला शरण, आणि ये जिंगरोबाला शरण, आणि ये जिंगरोबाला शरण. मग येतो तुला या होडीत आणि वाचवतो. नाही बाबाजी, जर विठुरायाचं नाव घ्यायला मिळणार नसेल तर मी जगून काय करू? मी विठुरायाशिवाय नाही जगू शकत. बाबाजी, तुम्ही परत जा. माझ्या सख्या बरोबर वैकुंठी जाते, माझ्या सख्या बरोबर वैकुंठी जाते, माझ्या सख्या बरोबर वैकुंठी जाते, माझ्या सख्या बरोबर वैकुंठी जाते. शेवटली संधी देतोय तुला, उलट आकडा मोजतोय मी. 10 10 10. ए सखो, अजून बी हा विचार कर. विचार कसला करायचा? 10 दिशेने जरी संकट आली ना, तरी माझ्यासोबत माझा सखा आहे, विठुराय, आणि विठुरायासोबत त्याची सखू आहे. अगे त्या इटुरायासोबत तुला बी जल समाधी मिळेल. तू काय मला इटुरायाच्या गोष्टी सांगतीस का? पुण्यांदा ऐक. 10. माझ्या विठुरायाचे 10 अवतार आहे. तो कधी मासा होतो तर कधी कासव. 9 9 9. हे 9 खंड ज्याच्या मुठीत आहेत तो माझा विठुराय आहे. ये तुझ्या कानात शिरत नाही का आम्ही काय सांगतोय ते?
नो नो माझ्या 9 द्वार असलेल्या शरीरात जोपर्यंत प्राण आहेत ना तोपर्यंत मी माझ्या विठुरायाला काही होऊ देणार नाही. आठ 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 इसर तुझ्या विठुरायाला आणि तुझ्या प्राणांची भीक माग. ज्याचं नाम अष्टप्रहर माझ्या मनात माझ्या गळ्यात ओठात असतं त्या सख्याला माझ्या विठुरायाला कशी विसरू मी. सात समुद्रांच्या लाटांवर अधिराज्य असणाऱ्या माझ्या सख्याला या झिंगरोबाच्या तळ्यात मरणाची भीती दाखवता शक्य नाही. बाबाजी एवढी संधी का देत आहेत? बोलण्यात वेळ जातोय बाबाजी. दिगू तिथे आला तर पंचायत होईल. बोल बोल आता ऐकव शहाणपणा ऐकव. 6 शास्त्रांना सुद्धा ज्याचा अंत लागला नाही तो माझा विठुराया आहे. माझा सखा माझ्या काळजाचा तुकडा आहे. ए सखो माझ्या एका इशाऱ्यासरशी तुला जलसमाधी मिळेल. अजून विचार कर. 5 माझे पंचप्राण हे त्याचेच आहेत. मातीचं देणं मातीला आणि प्राणाचं देणं विठुरायाला. चारही मुक्ती ज्याच्या हातात आहेत त्या विठुरायाला तुम्ही बोल लावू नका. तुम्ही अजून त्याला ओळखलंच नाहीयेत. सखो सखो तिन्ही लोकांचं राज्य वाटवाट बंद कर तुझे. कोण समजलीस तुम्हाला? गप एकदम गप. 2 बाबाजी 2 नाही आम्ही एकच आहोत. 2 टाळ नाद एक. हर घडी साथ तुझी, हर घडी साथ तुझी, कानामध्ये घुमे पावा. हो कानामध्ये घुमे पावा. सावलीच भटकते, हो सावलीच भटकते माझ्या संगे तुझी देवा, माझ्या संगे तुझी देवा. विठ्ठल 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 सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, ओ सखा पांडुरंग. हर घडी साथ तुझी, कानामध्ये घुमे पावा, कानामध्ये घुमे पावा. सावलीच भटकते, सावलीच भटकते माझ्या संगे तुझे देवा, माझ्या संगे तुझी देवा. देवा विठ्ठल 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 तुझं माझं गोड गाणं वेळूतून घुमणार. तुझं माझं गोड गाणं मातेतून उगावाले, मातेतून उगावाले. जणू टुकली पान, जणू टुकली पान. 2 टाळ
एक एक मार मग नाता मार मग नाता मार मग नाता ए ही आडमुठी ऐकणार नाहीये हिची वाट मोकळी करा रे मोकळी करा मोकळी करा रे मोकळी करा मोकळी करा याने उडी का मारली? अगं रमाई काय चाललंय काय हे? सकूच्या उडीत नावाडी नाहीये. नावेत पाणी शिरतंय की काय? सकू 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 अरे सोडा मला जाऊ द्या. अरे माझी बायको सकुताई सोडा. अहो ऐका ना सकुताई 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 झालं आता काय सकुताई वाचत नाही. बाजा अरे काय आनंद होतोय का बघायला? अरे इथं कोणाचा बी जीव धोक्यात असताना तुम्हाला बघायला मजा येतो वैर. आपण काहीतरी मार्ग काढूया. मी आहे आता काही झालं तरी मी तुला एकट्याला सोडणार नाही. ते माकडिणीची गोष्ट माहिती का तुला? हा त्या माकडिणीच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं, पिल्लालाच खाली ठेवलं आणि त्याच्यावर चढून वर जायला लागली. ए सखो तुझं बी असंच होणार आहे. नाही मी कधीच माझ्या सखेला असं वागवणार नाही. असं हा माझा प्राण आहे. याला म्हणतात जलसमाधी. स्वतःहून घेतलेली. सखो मार आता तू. सकू विठुराया तू काळजी नको करूस. मी आहे तुझ्या सोबत. अरे
सोडा मला. माझी बायको माझी सकू माझ्या डोळ्यात एकच पाण्याखाली जाते. अरे घुसमटून जीव जाईल तिचा. सोडा सोडा. विठुरा तू काळजी करू नको, मी तुला डुबू देणार नाही. सकू. विठ्ठल विठ्ठल सकू. सकू. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. विठ्ठला माय बापा, विठ्ठला माय बापा, विठ्ठला विठ्ठला माय बापा, विठ्ठला 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 विठ्ठला.